नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मित्रांनो 27 सप्टेंबरला आपलं महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे. या एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनमध्ये पेपर 1 हा एक जनरल पेपर आहे आणि टोटल 10 युनिटचं सिलेबस आपल्याला पेपर 1 मध्ये दिलेलं आहे. त्यापैकी युनिट क्रमांक 10 उच्च शिक्षण प्रणाली आणि या उच्च शिक्षणामध्ये असे अनेक टॉपिक आहे मित्रांनो, ज्यावर आपल्याला प्रश्न विचारतात. त्यापैकी एक महत्त्वाचा टॉपिक आहे बौद्ध शिक्षण पद्धती. यावर वारंवार परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न येताना दिसून येतं. त्यामुळे आजचं संपूर्ण सेशन यामध्ये आपण 10 पेक्षा अधिक अत्यंत महत्त्वाचं बौद्ध शिक्षण पद्धतींवर आधारित प्रश्न डिस्कशन करणार आहोत. हे प्रश्न आपल्या एक्झाम प्रिपरेशनसाठी आपल्याला खूपच हेल्पफुल स्वरूपाचे ठरणार आहे आणि नक्कीच आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील यावर आधारित अनेक कन्सेप्ट जे आहे विचारल्याचं दिसून येईल. सोबतच आपल्या एक्झाम प्रिपरेशनला आणखीन समोर नेण्यासाठी 2 मंथ क्रॅश कोर्स मित्रांनो सुरू झालेला आहे. ज्याची नवीन बॅच आपण 27 जुलैपासून सुरू करीत आहोत. फीज आहे मात्र ₹2600. याची व्हॅलिडिटी 1 वर्षाची आहे. 50 मॉक टेस्ट, 10 वर्षाचं पी-वाय-क्यू. सोबत नोट्स आहे. डेली 8 वाजता लाईव्ह सेशन मिळेल. 7 पीएमला मॅथ्स अँड रिझनिंगचं सेशन आहे लाईव्ह, जे आपण रेकॉर्डेड देखील बघू शकतो. ऑफिसेस नंबर्स आहे यावर कॉन्टॅक्ट करून आजच आपण कोर्सला जॉइन करा. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 मध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कॉम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश, एज्युकेशन, लायब्ररी सायन्स आणि लॉचं सब्जेक्ट अवेलेबल आहे आणि फीज आहे मात्र 4,000. ज्यावर पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट आहे. बघा हे ऑफिशियल नंबर्स आहे यावर कॉन्टॅक्ट करून आपण कोर्सला जॉइन करा. सुरू करूया आपण. बौद्ध शिक्षण व्यवस्थेचा मुख्य उद्देश होता. काय होता? मेन आपल्याला एम काय दिसून येतं? लष्करी प्रशिक्षण, बी आहे आध्यात्मिक मुक्ती आणि नैतिक विकास, सी व्यापार आणि वाणिज्य की ऑप्शन डी राजकीय प्रशासन. तर व्हेरी करेक्ट आन्सर आहे आध्यात्मिक मुक्ती, निर्वाण आणि नैतिक विकास हे बौद्ध शिक्षण व्यवस्थेचं मुख्य उद्देश आहे. बौद्ध शिक्षण व्यवस्था याचा मुख्य उद्देश व्यक्तीला निर्वाण प्राप्त करून देणे हा आहे. निर्वाण म्हणजे दुःख, अज्ञान आणि जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती होय. शिक्षणाचा उद्देश केवळ ज्ञान मिळवणे किंवा उपजीविका करणे नव्हे, तर त्याऐवजी विशेषतः शीलद्वारे नैतिक चरित्राचा विकास करणे, प्रज्ञा विकसित करणे, समाधी अर्थात ध्यान साधनेचा अभ्यास करणे. करुणा, दयाळूपणा, सत्यनिष्ठा आणि आत्मशिस्त यांचा विकास करणे हे प्रमुख आपल्याला काय दिसून येतं म्हणजे आध्यात्मिक प्रबोधन प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शन करणे हे बुद्धिस्ट एज्युकेशनचं एम आहे. समोर आहे बौद्ध शिक्षणात प्रामुख्याने कोणती भाषा वापरली जात? अ आहे संस्कृत, बी पारसी, सी पाली की डी अरबी. तर बौद्ध शिक्षणात आपल्याला पाली भाषेचा वापर दिसून येतो. गौतम बुद्धांचा उपदेश पाली भाषेत जतन करण्यात आले कारण प्राचीन भारतात सर्वसामान्य लोक काय करायचं तर ही पाली भाषा वापरायचे. सोबतच आपल्याला दिसून येतं अ, त्रिपिटक जे आहे म्हणजे बुद्ध धर्मातील प्रमुख जे ग्रंथ आहे त्याचं मूळ जी भाषा आहे ती पाली आहे. त्यामुळे कधीही विचारलं तर आपल्याला लक्षात घ्या. समोर चालून जेव्हा महायान आणि हीनयान असं बुद्धिझमचं जेव्हा विभाजन होतं, तेव्हा महायान बौद्धांनी संस्कृत भाषेचा वापर केलेला आपल्याला दिसून येतं. पण बौद्ध शिक्षणाची प्रमुख भाषा जर आपल्याला विचारली, तर आपण पालीच सांगायचं. समोर आहे बौद्ध विहाराचा प्रमुख कोण म्हणून ओळखला जात? महत्वाचा प्रश्न आहे. अ गुरु, बी आचार्य, सी उपाध्याय आणि डी भिक्षू. तर बौद्ध विहाराच्या प्रमुखाला उपाध्याय असं म्हणतात. ठीक. उपाध्याय कोण आहे? तर बौद्ध विहारातील हे वरिष्ठ शिक्षक, आध्यात्मिक मार्गदर्शक आहे. यांचं कार्य काय होतं? तर बौद्ध धर्मग्रंथांचं अध्यापन करणे, विद्यार्थ्यांमध्ये आध्यात्मिक मार्गदर्शन करणे, विहारातील देखरेख शिस्तींवर ठेवणे, ठीक आहे. दीक्षित जे भिक्षू आहे, त्यांना प्रशिक्षण देणे, ठीक आहे. तर अशा प्रकारे यांचं कार्य आहे. समोर
ज्या बौद्ध मठीय संस्थेमध्ये शिक्षण दिले जात तिला काय म्हणत? ए गुरुकुल, बी विहार, सी आश्रम की डी मंडप. तर ज्या बौद्ध मठीय संस्थेमध्ये शिक्षण दिलं जायचं त्याला विहार असं म्हणतात. विहार हा बौद्ध मठ होता जिथे भिक्षू राहत, अध्ययन करत, ध्यान धारणा करत विद्यार्थ्यांना शिक्षण देत असत. तर विहाराची प्रमुख कार्य विचारली तर सांगायचं, भिक्षूंसाठी निवासी शिक्षण संस्था होत्या. ठीक आहे. बौद्ध धर्मग्रंथाचं ग्रंथालय जिथे काय व्हायचं प्रसिद्ध चर्चासत्रे, ध्यान साधना हे होत असायचं. बौद्ध शिक्षणात कोणत्या गोष्टींवर विशेष भर दिला जात? ए केवळ धार्मिक विधींवर, चरित्र निर्मिती आणि शिस्त ऑप्शन बी आहे. सी म्हणतं संपत्ती संचय आणि डी आहे युद्धकला. तर बौद्ध शिक्षणांमध्ये चरित्र निर्माण आणि शिस्त यावर विशेष भर दिलेला आपल्याला दिसून येतं. तर लक्षात घ्या, बौद्ध शिक्षणातील जे गुण आहे विशेष त्यामध्ये उत्तम चरित्र, नैतिक मूल्ये, आत्मसंयम, प्रामाणिकपणा, करुणा, शिस्त, ठीक. तर यांवर जास्त फोकस केलेला आहे. सोबतच विद्यार्थ्यांनी कठोर मठीय नियमांचं पालन करणं आवश्यक होतं. जसं विद्यार्थी साधेपणाने राहणे, आपल्या गुरुवर्यांचा आदर करणे, ध्यान साधना, अहिंसा, सत्यनिष्ठा या तत्वांचं पालन करणे. सो अशा प्रकारचं त्यांचं विशेष भर दिलेलं दिसून येतं. चला, त्रिपिटक म्हणजे किती पीठकांचं समावेशन आहे? 2 पीठके आहे. बी मध्ये आहे 3 पीठके. सी म्हणतं 4 वेद की डी 6 वेदांग. त्रिपिटक काय आहे मित्रांनो? व्हेरी करेक्ट आहे 3 म्हणजे 3 होतं. तर त्रिपिटकांची संख्या किती आहे? 3 आहे. सुत्त पीठक, विनय पीठक आणि अभिधम्म पीठक. तर बघा, त्रिपिटक म्हणजे 3 पीठके. हा बौद्ध धर्माचा पवित्र काय आहे? ग्रंथ आहे. तर 3 पीठकांमध्ये विनय पीठक. विनय पीठकात काय दिलेलं आहे? तर भिक्षू आणि भिक्षूंसाठीचे जे नियम किंवा आचारसंहिता आहे त्यात संपूर्ण माहिती विनय पीठकमध्ये आहे. सुत्त पीठकात कशाचं वर्णन आहे? तर भगवान बुद्धांचं उपदेश आहे, प्रवचन आणि शिकवणीचं समावेशन आहे. अभिधम्म पीठकांमध्ये काय आहे? तर बौद्ध तत्वज्ञान, मानसशास्त्र यांचं सखोल विश्लेषण कुठे केले आहे? अभिधम्म पीठकांमध्ये. तर अशा प्रकारे त्रिपिटक आहे. नेक्स्ट, बौद्ध संघात प्रवेश करण्याच्या विधीला काय म्हणतात? ए उपनयन, बी प्रवज्जा, सी दीक्षा की डी यज्ञ. तर बौद्ध संघात प्रवेश करण्याच्या विधीला प्रवज्जा सेरेमनी म्हटलं जातं. ठीक आहे. जिथे काय आहे गृहत्याग करून काय करतं? संन्यास स्वीकारणे. यामध्ये साधारणपणे 8 वर्षाच्या मुलाला सामणेर म्हणून संघात प्रवेश केलं जातं. त्याचं मुंडन केलं जातं, भगवे वस्त्र धारण करणं आहे ना, हे सगळं यामध्ये व्हायचं. बौद्ध धर्मातील उच्च दीक्षेला काय म्हणतात? ओके. ऑप्शन ए उपसंपदा, बी समाधी, सी निर्वाह की प्रतिमोक्ष. तर उच्च दीक्षा, ठीक आहे, उच्च दीक्षा म्हणजे उपसंपदा. तर नवशिक्षित भिक्षू म्हणून अनेक वर्षांचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर साधारणपणे 20 वर्षाच्या वयात जे आहे विद्यार्थ्यांचं उपसंपदा उच्च दीक्षा जी आहे दिली जाते. ठीक. तर त्यातून काय व्हायचं, तो पूर्णपणे भिक्षू बनत, त्याला अध्यापन करण्याचा अधिकार मिळत, विनय पीठकातील सर्व नियमांचं पालन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर येत असत. क्लिअर? नेक्स्ट, नालंदा विद्यापीठाचा उत्कर्ष कोणाच्या राजवटीत झाला? ए गुप्त राजवट, बी मुघल, सी ब्रिटिश की दिल्ली सल्तनत. नालंदाचं उदय जे आहे उत्कर्ष गुप्त राजवटीत झालेला आहे आणि स्पेशली संस्थापक म्हटलं तर सांगायचं कुमारगुप्त प्रथम. ठीक आहे. नेक्स्ट, बौद्ध विद्यापीठांमध्ये सामान्यतः कोणता विषय शिकवला जात? ए वैदिकशास्त्र, बी तर्कशास्त्र, सी तत्वज्ञान की वरीलपैकी सर्व. तर बुद्धिस्ट युनिव्हर्सिटीमध्ये सगळेच विषय ज्यामध्ये आपण बघतो की तर्कशास्त्र असू द्या आहे ना, वैदिकशास्त्र, तत्वज्ञान, व्याकरण, गणित, खगोलशास्त्र, साहित्य, ललित कला, शिल्पकला. ललित कलांमध्ये सगळंच आलं ज्यामध्ये संगीत, चित्रकला, शिल्पकला हे सगळं काय व्हायचं मेजर सब्जेक्ट होते जे शिकवले जायचं. समोर आहे बौद्ध शिक्षण परंपरेत गुरु बनण्यासाठी खालील श्रेणीतून जावे लागेल. ए शिष्य, प्रवीण आणि पंडित.
पहिला आहे ऑप्शन. बी आहे ब्रह्मचारी, पंडित आणि उपाध्याय. सी आहे श्रमण, श्रावक आणि पंडित. 3 आहे श्रमण, भिक्षू आणि उपाध्याय. तर नक्की श्रमण, भिक्षू आणि उपाध्याय हा प्रश्न तर आपल्याला लास्ट इयर विचारलेला आहे. तर बौद्ध शैक्षणिक परंपरेत गुरु शिक्षक जे किंवा शिक्षक जे आहे बनण्याच्या मार्गामध्ये श्रमण म्हणजे सांसारिक जीवनाचा त्याग करणारा साधक, भिक्षू म्हणजे भिक्षू संहितेनुसार पूर्णपणे जगणारा, ठीक आहे. उपाध्याय म्हणजे इतरांच्या सूचना देण्यास पात्र असलेला जो वरिष्ठ भिक्षू आहे किंवा आध्यात्मिक शिक्षक, अशा प्रकारच्या प्रमुख काय दिसून येतात आपल्याला, श्रेणी दिसून येतात. सो अशा प्रकारे मित्रांनो 27 जुलैपासून 27 ऑफ जुलैपासून 2 मंथ आपलं क्रॅश कोर्स सुरू होत आहे. ठीक आहे. तर या क्रॅश कोर्सला आपण जॉईन करा. हे बघा ऑफिशियल नंबर्स दिलेले आहे. सोबतच ही सीरीज कशी वाटली नक्कीच सांगा. उद्याच्या पर्टिक्युलर सीरीजमध्ये आपण जैनिझमवर आधारित महत्त्वाचा प्रश्न डिस्कशन करूया. कारण हे तिन्हीही पहा, वैदिक शिक्षण असू द्या, बुद्धिस्ट एज्युकेशन, देन जैनिझम आणि मेडिव्हल टाइम पिरियडचं एज्युकेशन, हे मेजर असं लास्ट 2-3 वर्षापासून सतत आपल्याला या भागांवर प्रश्न येताना दिसून येतं. अशा वेळी ही सीरीज आपल्या एक्झाम प्रिपरेशनचं जे एक्सपेक्टेड प्रश्न आहे ते आपल्याला फुलफिल करताना दिसून येईल. नक्कीच हे आवडलं असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही समोरचं पॉइंट मला सुचवू शकता. सोबतच व्हिडिओ कसं वाटलं ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक सो मच.